महाराजांनी जंगलाच्या बाहेर दोन पोरू उभी केलेली. त्यासनी सांगितलेलं की बाबा, बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर तुम्ही कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढा, म्हणजे आम्हाला कळून जाईल बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसते. मग बाहेरून कोणी अनोळखी व्यक्ती येताना दिसली की जंगलाच्या बाहेर उभे केलेले दोन पोरं हुबेहूब कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढायचे. महाराजांना समजायचं कोणीतरी अनोळखी व्यक्ती येत आहे. राजे लगेच तिथं तलवारबाजीचं प्रशिक्षण थांबवायचे आणि विटीदांडू खेळायचे, कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आत स्वराज्याची गाठ बांधली जाते. एकदा बाहेरून बहरजी नाईक येत होते. बहरजी नायकांना बघितल्या बरोबर जंगलाच्या बाहेर उभे केला पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. नाईक आत आले, राजांना मुजरा केला. राजा, संधी द्या राज, एकदा या मातीसाठी मरायची संधी द्या राज. हा बहिर्जी या स्वराज्यातल्या माय माऊलींची कुंकू वाचवण्यासाठी एकदा संधी मागतोय राज. राजांनी विचारलं, काय करतोस? काय नाही जी, मी पिंगळा होतो बर का. राज, मी वासुदेव होतो बर का. राजा, मी भिकाऱ्याची वेशभूषा करतो बर का. अख्ख्या मावळात लोक असं म्हणतात की बहरजी सारखी भूमिका अख्ख्या जगात कोणी करू शकत नाही, इतकी इतकी सुंदर भूमिका करतो मी. महाराज म्हणले, असं? हा, हो महाराज. ठीक आहे, मी तुला बोलवून घेतो, जा. बहरजी नाईक जायला निघाले. 4-5 पावलं पुढे गेले, पुन्हा माघारी आले आणि राजांना म्हणाले, राज, जंगलाच्या बाहेर जे तुम्ही दोन पोरं उभी केलं सा, त्यासनी सांगा की मोर या दिसात वरडत नसत्यात म्हणून. एवढंच वाक्य त्यांचं ऐकलं, एवढंच वाक्य त्यांचं ऐकलं आणि महाराजांनी त्यांना गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला.